मी तर लहानपणी अजिबातच अशी नव्हते बाबा. म्हणजे मी आणि माझ्या लेकामध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे असं म्हणता येईल. आता नेहमीप्रमाणे आणि काय उद्योग करून ठेवला होता ना हेही मी तुम्हाला दाखवते. पण आता दादाच्या स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे घरामध्ये तर धिंगाणा असणार. शौर्यच्या स्कूलला सुट्टी होती त्यामुळे यांचं मस्त गडगडीत खेळणं चालू होतं. खिडकीतून एवढं छान दुपारी ऊन येतं ना. आता ह्या दोघांची इकडे मस्ती चालू होती तोपर्यंत म्हटलं चला आपण स्वयंपाकाच्या तयारीला लागूया. कारण जेव्हा शौर्यच्या स्कूलला सुट्टी असते ना तेव्हा एकदम माझं निवांत रुटीन असतं आणि निवांत स्वयंपाक बनवायचं. कधी कधी माझ्या शौर्याचे मला इतके लाड करावेसे वाटतात ना. म्हणजे जोपर्यंत माझा स्वयंपाक होतोय ना तोपर्यंत त्याने दक्षूला झोपी सुद्धा लावलं आणि मस्त बाहेर गेला होता खेळायला. मग पटकन इथे घरातला जो काही यांनी पसारा करून ठेवला होता तो आवरून घेतला आणि मग दक्षूला बाहेर घेतलं. आता मी तुम्हाला सांगते की दक्षू रोज काय करतो. मला लहानपणी भाजीतला लसूण अजिबात आवडत नव्हता. मी जेवणाच्या ताटाच्या खाली लसूण ठेवायचे आणि मग माझ्या पप्पांच्या भीतीने मग जेवण करायचे. पण माझा दक्षू ना मी रोज भाजीसाठी जेव्हा लसूण घेते ना त्यातले 2-3 लसणाच्या पाकळ्या तो खातो आणि इतक्या आवडीने खातो ना की जसं ते एकदमच गोड लागतात. बाकी तुमच्याही घरामध्ये असं आहे का मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला मग यांच्या गोड गोड मस्ती सोबत संपूया आपला व्हिडिओ. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला अजून कोणी फॉलो केलेलं असेल तर फॉलो करून घ्या. बाय बाय.